दरवाजा कोणीतरी लावून घेतला. एक मिनिट. अजून देऊ? जान्हवी बाळा, थँक्यू. थँक्यू. मला कळलं तुला खूप प्रश्न पडले असतील ना जान्हवी. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांध दिले. तुला माहित नाही तू केवढे मोठे उपकार केलेस माझ्यावर. असं वाटतंय ना इतक्या रात्रीची मी कुठे गेले, कशासाठी गेले, का गेले. मला कुठलेही प्रश्न पडलेले नाहीयेत, पण मला तुला उत्तर द्यावीशी वाटतात ग जान्हवी. सावकाश द्या ना, काही घाई नाहीये. अहो कधीतरी असं होतं ना की नाही एखादी गोष्ट सांगता येत, इच्छा असली तरी. पण छोटी आई ऐका, खूप खूप रात्र झाली आहे. कुणीतरी जागा व्हायच्या आधी तुम्ही पटकन आपल्या रूम मध्ये जा बघू. शांत व्हा. जान्हवी, माझ्यावर डोंगरा एवढे उपकार केलेस. हे बघ, कधीतरी पुढे आयुष्यात भविष्यात मला जमेल तितकी मदत तुला नक्की करेन मी. छे छोटी आई, माझे बाबा नेहमी सांगतात निरपेक्ष असेल ना तरच ती मदत होते, नाही तर मदत कशी होईल. कुठल्या तरी फायद्यावर डोळा ठेवून जर मदत केली तर तो स्वार्थ होतो ना. आणि मी फक्त दार उघडलं होतं, इतकंच केलंय. यासाठी मदत हा शब्द फारच मोठा होईल ना. एवढीशी गोष्ट तुला या घरचा इतिहास माहित नाहीये म्हणून तुला असं वाटतंय की एवढं मोठं काय केलं म्हणून. ज्या दिवशी तुला तो सगळा इतिहास कळेल तेव्हा तुला समजेल तू केवढा उपकार केलाय माझ्यावर. छोटी आई इकडे बघा. आता आपण मैत्रिणी आहोत की नाही, ह्याच्या पुढे उपकाराची भाषा कधीच करायची नाही. काय करणार, आणखीन एक करशील. घरात प्लीज कुणाला सांगू नको. का? माझ्यासाठी. श्रीला पण नको सांगूस. शपथ आहे तुला माझी. हो, आणि शपथ घालायची काही गरज नाहीये. मी खरंच कोणालाच नाही सांगणार. जान्हवी, आजपर्यंत तू माझी फक्त मैत्रीण होतीस. आता ना तू माझी खूप जवळची आणि जीवाभावाची मैत्रीण झाली आहे. छोटी आई, छोटी आई कुठे? श्री, हा? छोटी आई कुठे आहेस? इकडे इकडे. हे तिकडे काय करतेस? साफसफाई करते. बाहेर ये. काय रे? इकडे. काय झालं? तू आज इतक्या लवकर का उठलास? बायकोने उठवलंय मला, कामाला लावलंय. आय ग बिचारा. कसलं एवढं काम? तुझ्या आठवणींसाठी एक कागद लावायचे खोलीभर. अरे बापरे, एवढं काय विसरले मी. हा, कसल्या आठवणी आहेत या सगळ्या? एकंदरच. तुझ्या बायकोला म्हणावं असली कामं नको सांगू मला, कारण एकंदर आठवणींची जबाबदारी माझी आहे.
मी सगळं हातावर लिहून घेते, नाही तर मग पत्राला गाठी मारलेल्या असतात. तू गाठींचं सांगूच नकोस मला. गाठ कशासाठी मारली हे कसं लक्षात ठेवणार आहेस? हो रे श्री, मग मी तेही विसरून जाते. पण तेवढंच जरा मनाला समाधान, माझ्या लक्षात राहावं म्हणून मी काहीतरी केलं. म्हणूनच. श्री, एक मिनिट, पण एक शंका आहे. बघ, बाकी एरवी मी सगळं विसरत असते ना, पण काही काही गोष्टींना प्रयत्न केल्या तरीही मी विसरू शकत नाही. असं कसं? उदाहरणार्थ तुझा वाढदिवस. तुझा वाढदिवस मी कधीच विसरत नाही. मी ह्यांचा वाढदिवस पण विसरत नाही. तुझ्या आवडी निवडी, तुला काय हवं काय नको, तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयी सगळं व्यवस्थित लक्षात राहतं की नाही माझ्या. असं कसं? करेक्ट नाही, असं कसं? अगं, माणसाचा मेंदू अजून पुरेसा शास्त्रज्ञ नाही कळलेला नाही. बरोबर आहे श्री, मला पण कळला नाहीये. एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? माझं पण ना साधारण शास्त्रज्ञांसारखंच होतंय. हो, पण मग काय करणार आहेस तू? मी असा विचार करतेय की ह्या मानवी मेंदूचा जरा शोध लावावा. शोध लाव, तोवर मी हे सगळे कागद लावतो. हा, ए श्री, बघू ना कसले कागद आहेत. छोटी आई फोन चार्ज केला का? भैया, नाही केलाय. अगं मग कर. हा, आणि हे काय? छोटी आई गिझर बंद करायचा आहे, बाथरूम मधला लाईट बंद केला का, नळ चालू ठेवला नाहीये ना. श्री, यातलं मी काहीच केलं नाहीये. काही केलेलं नाही. मी करतो. हा, कागद लावायला आज जाणार तेव्हा करतो. हा कागद लावणार आहेस तू बाथरूम मध्ये? हो. अरे पण हा असं पाण्याने पिचपिचा होईल ना. हा आज पुरता आहे, उद्या एक लॅमिनेट करून नवीन कागद लावणार आहे, तेव्हा आजच्या पुरतं हे चालवून. आठवणीने लाव हा. पण हे मला सांगतेस. आणि हे काय? हे झालं वाचून. हे फोन घेतला का, छोटी आई कपाट बंद केली आहेत का, लाईट बंद केलाय का, प्लीज हे सगळं चेक करायला विसरू नका. आणि खूप सगळ्या बाहुल्या. बाहुल्या नाहीत, स्माइली म्हणतात त्यांना. मोबाईल चार्ज असेल ना तर कळतं आपल्याला, दिसतं मोबाईल मध्ये. बरं श्री, पण ह्यातलं सुद्धा मी काहीच केलं नाहीये. फोन घेतला नाहीये, तो मी आता शोधणार आहे. कपाटा मग बघते, नंतर चावी घालते. लाईट बंद नाही केलाय श्री, शाबास. हे बघ, लाईट बंद केला. दिवसा लागतो कसाल तो? साफसफाई करत होतो म्हणून. श्री, हे खूप मस्त आहे. हे ना तू जगातलं उत्तम काम केलंयस, आणि त्यामुळे तू सगळ्यात चांगला मुलगा आहेस. इकडे ये. शाबास शाबास शाबास. पण मी काहीच केलेलं नाही. मग सगळं जान्हवीने केलं. श्री, हे सगळं जान्हवीने केलं? मग तुझी बायको ह्या जगातली सगळ्यात गोड, गुणी आणि मस्त मुलगी आहे. माहितीये मला, पण तरी थँक्यू. बरं चला, खाली जा, चहासाठी वाट बघते तुझी. हो का? बरं, हे घे. हे सगळं नीट लाव, म्हणजे मी डोळे उघडल्या मला हे सगळे कागद समोर दिसायला हवे. आणि ना तुझे ते घाणेरडे पाय आहेत ना, ते प्लीज बेडशीटवर ठेवू नकोस, कारण ना मी ते आत्ताच बदलले. आणि ना कागद लावताना सगळं उचकटा पाचकट करून विस्कटून टाकू नकोस, ठीक आहे? असं काहीही करणार नाहीये मी. शाबास शाबास. गिझर. हे छान केलंस. अगं, कितीदा तरी गॅसवर दूध ठेवून तशीच निघून जाते, नळ चालूच राहतो, आणि मग तुझा नवरा गर्जना करतो, नळ चालू आहे, पाणी वाया जातंय वगैरे. ही स्वयंपाकघरात असली ना की मला तर जीवाला घोर असतो अगदी. गॅस बंद केला असेल का, नळ बंद केला असेल का. अगं, स्वयंपाक करू नको असं तरी कसं सांगणार सांग? तिचा जीव रमतो ना, आणि इतकं छान करते सगळं माहितीये, कसं सांगायचं नको. एकदा दोनदा मोठा अपघात होता टळला विघ्नेश्वराच्या कृपेने. बेबी वंस खूप चिडल्या, म्हणाल्या शरयूला स्वयंपाकघरात जाऊ द्यायचं नाही. पण आईनाच काय वाटलं कोणास ठाऊक, म्हणाल्या अगं तिचं मन रमतं, करू दे ना तिला. मग आईच म्हणाल्या सरूला, शरयू स्वयंपाकघरातून बाहेर पडली की तू जाऊन सगळं तपासायचंस. आणि सरू पण खूप प्रेमाने तपासते ग सगळं. पण आता हे लावलंस ना, आता ती नक्की सगळं बंद करणार, गॅस विझवणार, पंखा बंद करणार, नळ बंद करणार. खूप सोपं जाईल. आई, पण छोट्या आईंना डॉक्टरांना. झालं ग, मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवून झालं, औषधही दिली, पण काही उपयोग नाही झाला. आणि काही काही औषधांची तर इतकी रिॲक्शन आली तिला
ते सोडून दिलं सगळं. मग तू मला चहा प्यायला बोला. हे वाव, इथे पण लावलास असा कागद? बरं केलंस, नाहीतरी ना बऱ्याचदा माझ्या हातून गॅस तसाच चालू राहतो, नळ पण चालू राहतो. आणि मग श्रीने बघितलं ना की ओरडतो जोरात. त्या दिवशी तुला दाखवलं होतं ना त्याने ओरडून, तिला दाखवलं होतं ओरडून. बघ, श्रीने जर काही केलं ना तर ते माझ्या व्यवस्थित लक्षात राहतं. माणसाचा मेंदू पण ना अवघड गोष्ट आहे समजायला. शास्त्रज्ञांना पण अजून नीटचा कळला नाहीये. मला श्रीने सांगितलं. आताच सांगितलं. हे तुम्ही दोघं काय ठरवून बोलता का ग? का काय झालं? अगं हेच सगळं श्री मला माझ्या खोलीत सांगत होता. तुला पण त्यानेच सांगितलंय ना? नाही नाही, मी तर इथेच आहे ना, आईंबरोबरच आहे. हो की नाही आई? हो अगं खरंच केमाची ती हेच लावते. जागोजागी लावल्यात ना चिठ्ठ्या तुझ्यासाठी. चहा घेणारच? हो आणते. शेवटी आई गॅस बंद केला ना. चला हे घे लवकर, चला एक चला. घास नाही खा. नाही नाही आता काही नकोय. आता नको मग कधी? जान्हवी आता खरंच नकोय मला श्री, माहिती. रोज ब्रेकफास्ट स्किप करतोस तू. सकाळचं मील हेवी असावं. माहितीये मला, ठीक आहे. पण आता वेळ नाही. नाही नाही आता वेळ नाही, नको. अरे मी भरवते ना, एक घास खा बघू पटकन. नाही आता नकोय जान्हवी. श्री पटकन तोंड उघड. खरंच नकोय. श्री नको आता जान्हवी, पटकन नको. अगं व्हेरी गुड, गुड बॉय. बाय. सॉलिड उशीर होणार आहे. अरे ए यार, हॅलो. हा मी तुम्हाला सांगितलं ना. हो हो पोचतोय ऑन द वे. बाय बाय. हे घे. नकोय जान्हवी. आणि आता प्लीज माझ्या असं सेवेला राहणं बंद कर प्लीज. म्हणजे असं तरुण पिढीसारखं तुला म्हणता आलं पाहिजे की खा नाही तर खात्यात जा. तुला माहिती आहे मी म्हणूच शकत नाही ना. म्हणता आलं पाहिजे. सोपं असतं. पुरुषांचे किती लाड करायचे ते. मी तर माझ्या आयानं ऑलरेडी सांगून टाकलंय की माझं फार लाड करू नका. प्रॉब्लेम बी झालं पाहिजे ना, मला वेळा सांभाळता आला पाहिजे. हो पण आज वेळ सांभाळलीच होतीस की नाही? तू वेळेत उठला होतास. आज माझ्यामुळे उशीर झाला. मी नाही का तुला छोट्या आईंच्या रूम मध्ये पाठवलं? त्याच्यामुळे काय फार नाही वेळ गेला. अरे पण ब्रेकफास्टची मिनिट्स गेली ना वाया. श्री चल पटकन खाऊन घे. नको. अरे रात्री उशिरापर्यंत काम करत असतोस तू, मग सकाळी कसं लवकर उठवणार आहे तुला? खरंच नको ना, खरंच नको. श्री अरे नको. आय एम सॉरी. तू न खाता पिता गेलास की माझ्या पण घशाखाली घास उतरत नाही. मग सारखं असं वाटत राहतं की तू इतकं काम करतोयस आणि मी इथे बसून फक्त खात असते. देख, तुझ्यासाठी हे इतकं महत्वाचं असेल ना तर मी रोज खाल्ल्याशिवाय जाणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. मीटिंग होतील ऍडजस्ट. मला माझ्या 6 वेड्या आया कमी पडल्या की काय, म्हणून कदाचित आयांच्या वर्तान वेडी बायको केली. देवा तूच माझं रक्षण कर रे बाबा आता. श्री खा. छोटी आई गॅस बंद केलाय ना, सिंकचा बंद आहे ना. ए शरे हे मस्त हो की नाही? फारच छान आहे. पण हे वाचायचं तुझ्या लक्षात राहील ना? विसरलं तरी काही प्रॉब्लेम नाही ना वहिनी. जाता येता सतत नजरेला दिसणार, मग आठवेल मला. बरोबर. ए तू आमिर खानच्या सिनेमात आहे ना तसा, त्याला नाही का काही आठवत नाही, मग तो सगळं भिंतीवर लिहित असतो. कुठला तो सिनेमा? हा ग मी कुठे सिनेमा बघतेय. म्हणजे ही आपली शहरी परवडली एवढा तो विसराळू असतो. अहो त्याला स्वतःचं नाव सुद्धा आठवत नाही. बघा मी किती ग्रेट आहे. मला माझंच काय तुमची पण सगळ्यांची नावं आठवतात. ह्या नर्मदा वहिनी, तुम्ही इंदू वहिनी. थांब ग शरे, डोक्यात ना असा तो किडा लागला आता ना त्या सिनेमाचं नाव आठवेपर्यंत चैन पडणार नाही जीवाला. कुठला तो सिनेमा नाही का, त्यात त्याला असं बदला घ्यायचा असतो. तुम्ही पाहिलात तो सिनेमा? हो. मला एकटीला टाकून पाहिलात ना?
बाहेर नव्हते गेले, टीव्हीवर बघितला घरातच. आणि मी तुला हाक मारली होती. नव्हती मारली. अगं हाक मारली होती. तू त्या मोबाईल कंपनीवाल्या बरोबर 2 तास बोलत होतीस. आता 2 तासात चित्रपट संपला. मी काय करणार त्याच्यात? ओके. हा सरू होती माझ्या बरोबर. हा सरूला आठवे. सरू 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 अगं सरू गेली आहे आत्यानंद महाराजांच्या सत्संगाला. काय? आता हा मला सकाळी कुठे ते सत्संग फत्संग ठेवायला लागला. सरू समोर बोलू नका, मेला बिला. हो ती खूप रागवेल तुमच्या. ए मी घाबरत नाही त्या आत्यानंद बाबाला. तिला जपायचं म्हणून तिच्या श्रद्धास्थानाचा अपमान नाही करायचा एवढंच. वहिनी ते नाव त्याच्यात आहे ना एक गाणं आहे, गाणं छान. आठवा आठवा आठवा. टा 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 ला 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 लू 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 पा 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 स स स र र र र र र. गाणं आहे का गाण्याची चेष्टा आहे? नाही 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 का, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मला तू कशी मिळालीस, माझ्या नशिबावर विश्वास बसत नाहीये. वहिनी ला 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 फ फ फ ला ला ला, म्हणजे तू मला कशी मिळालीस आणि नशिबावर विश्वास नाहीये, असं कसं होईल? पानसटपणा करू नको. ती चाल आहे ही अशी. हा आमिर खान वर केले, आमिर खान वर. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीन. हा हो काय तुम्ही सांगितलेलं गाणं ला 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 फ फ फ फ फ आणि ही सांगते ते, त्याच्यात जरा तरी साम्य आहे का? गा ग जरा गाणं. नाही नाही, मला नाही फारसं गाता येत. अगं तुला काही गाण्याची परीक्षा नाही द्यायची आहे. मी जे म्हणते ते बरोबर आहे ना, हे हिला पटवून द्यायचंय, म्हणून गाणं गा. म्हण ग, म्हणच तू, हा. म्हणच. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीन. हा बघ. बघ काय बघ, ती बघा कशी छान म्हणते. आणि तुम्ही की 12 खडी म्हटली होती तुम्ही. नाही नाही बघ ना, बरोबर आहे बघ. टा 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 ला 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 ला. कुठला का सिनेमा? गजनी. गजनी. हा बघ बरोबर आठवलं. हो सॉरी, तुम्हाला नाही काही, तिला आठवलंय. तिलाच आठवलंय. हे बघ शरे, एक तर तुला आठवत नाही आणि मग तू सगळा राग ना दुसऱ्यांवर काढतेस. वहिनी मी राग कुठे काढला? मी फक्त तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आठवलं नाही, तिला आठवलं. तुम्ही उगाच काय मी आपली ऐकून घेते म्हणून मला बोलत राहता. मी आपली घरातली बिचारी गरीब गाय. बघा वहिनी, ऐकून घेते म्हणे. अगं मी एक शब्द बोलले ना, तू किती बोलते. अगं पुरे करा ना, लहान आहात का तुम्ही आता? बघा ना वहिनी, बघा कशा बोलत असतात मला. बघा मी बघा काय बघा. वहिनी तुम्ही ना धाकटी आणि विसराळू म्हणून ना हिला जास्त डोक्यावर चढवून ठेवले. एक शब्द खाली पडू देत नाही. अगं मोठी जाऊ म्हणून काही मान आहे की नाही? काय काय बोलता वहिनी? मी तुम्हाला मोठ्या वहिनी म्हणून मान देते की नाही? सरे मी माझ्याबद्दल बोलतेय. मग तुम्हाला पण देते. अगं ए किती भांडताय कचा कचा, कान किटले माझे. दोघींपैकी एकीने बाहेर जा बघू. मी का जाऊ? मी का जाऊ वहिनी? आज माझी टर्न आहे ना स्वयंपाकाची. मग तुम्ही जा. ठीक, उद्या स्वयंपाकाची पाळी माझी. तुला उभंच राहू देणार नाही. अरे तसं आहे, उद्या ना, उद्या माझं काम वेगळं आहे. मला श्रीची रूम आवरायची. पडद्याने हात लावलास ना शरे तर याद राहा. जाओ, तुमच्या पडद्यांकडे मी ढुंकून पण बघणार नाही. बघू सुद्धा नकोस, तुझी नजर लागेल. इंदू माझी नजर लागते का कधी वहिनी? काही बोलते. इंदू बाहेर जा. गजनी कुठली म्हणजे? बस आता आठवत. गजनी म्हणजे? त्या सिनेमातलं एक पात्र आहे. म्हणजे वहिनी मला पात्र म्हणाल्या? नाही नाही, म्हणजे कॅरेक्टर, एक विलन कॅरेक्टर. म्हणजे मी विलन आहे या घरात? मी एक विलन आहे? मला वाटलंच तरी. माझ्याविषयी चांगलं कसं बोलतील? मी विचारून घेते, 1 मिनिट. इंदू वहिनी, छोटी आहे, किती भांडतात या दोघी. पाहिलंच ना, अशा कचा कचा भांडतील आणि मग 2 मिनिटात गळ्यात गळे घालून बाहेर येतील. कुणाला विचारून केलं? तिचं तिच्या मनानेच केलं असेल. पण बरं झालं ना वंच, नाहीतरी शरू गॅस आणि नळ बंद करायची विसरूनच जाते. अगं पण आईने त्याच्यासाठी एक सिस्टम ठरवली आहे ना. म्हणजे हे बघ इंदू वहिनी, शरयूचा जेव्हा किचन मध्ये काम करायचा वार असतो तेव्हा नर्मदा वहिनीने तिच्या सोबत राहायचं आणि झाल्यानंतर सरूनी सगळं चेक करायचं की बंद केलंय की नाही. हो की नाही? हा हे बरोबर आहे. पण बरं झालं ना, सरूचं काम वाचलं. अगं सरूचं काम वाचवून करायचंय काय? आईने ही जी काही सिस्टम ठरवली आहे त्या मागे एक तिचं धोरण आहे.
म्हणजे घरातल्या बायका बिनकामाच्या आणि निरुद्योगी राहू नयेत, बरोबर ना? ते पण बरोबर आहे. मग त्यात हिला ढवळाढवळ करायला कोणी सांगितलं होतं आणि कुणाच्या परवानगीनी? या घरची सून आहे ना ती आता. टिकली तर सून. हा, टिकली तर सून. पण श्रीने तर आता लग्न करून आणली आहे ना तिला. म्हणून तुम्ही तिच्या पायाची लोळण घालणार आहात का आता? नाही नाही, तसं नाही बेबी वंच. हे बघ इंदुवहिनी, आपला हॉल आणि किचन हे एक आहे की नाही? मग तिथे अशा चिठ्ठ्या चिकटवून ठेवणं बरोबर दिसतं का? येणारी जाणारी माणसं ते बघणार, ते वाचणार, त्यांच्या लक्षात येणार की शरयूला काही आठवत नाही. कशासाठी? आपण तिला किती प्रोटेक्ट करतो, किती जपतो. आता समजा अनिल सारखा एखादा माणूस आपल्या घरात आला, त्यांनी ते वाचलं आणि त्याला कळलं की शरयूला लक्षात राहत नाही, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला तर केवढ्यात पडणार आपल्याला ते? त्याचा विचार केलाय? हो, एवढ्याला पडेल आपल्याला. आपल्या आईने ठरवलेल्या सगळ्या गोष्टी उलथून पाडून नव्या गोष्टी करायला कोणी परवानगी दिली हिला? आणि कशासाठी हिने असा आगाऊपणा करायचा? हो, का आगाऊपणा करायचा तिने? बरोबर आहे तुमचं बेबी वंच. आमच्याही लक्षातच नाही आलं. आई कुठल्याही गोष्टीचा विचार आपल्यापेक्षा जास्तच करत असते आणि म्हणून हिचा हा उद्धटपणा मी कधीही सहन करणार नाही.